मला आधी ही शिळा वाटली होती जेव्हा शिलालेख लिहिलेला आहे, पण ही वीरगळ आहे. जवळपास माझ्या हाईट एवढी ही वीरगळ आहे आणि अशा प्रकारे स्क्रिप्ट फॉर्मॅटमधली वीरगळ मी पहिल्यांदा बघितली. ही जी वीरगळ आहे जी माझ्या हाईट एवढी आहे, ह्या वीरगळीमध्ये असं दिलेलं आहे की एक बसवा नायका कर्नाटकामधल्या एका घराण्यातील एक वीर एका रस्त्यावर त्याने 30 लोकांबरोबर युद्ध केलं, ज्याच्यामध्ये त्याने 3 लोकांना मारलं सुद्धा आणि तो धारातीर्थी पडला. त्याच्या सन्मानाखातर ही वीरगळ बनवलेली आहे. त्याच वेळेला ही खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. ही वीर प्लस गदेगळ आहे. यादव राजाने कोकणात आपला एक सामंत ठेवला होता, त्याने जे दान दिलं त्याबद्दलची ही वीरगळ आहे. आणि ह्या वीरगळीतली अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही गदेगळ सुद्धा आहे, कारण त्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की ह्यामध्ये लिहिलेला मेसेज जर तुम्ही फॉलो नाही केलात तर पुढे काय ते तुम्हाला माहिती आहे, जे गदेगळीमध्ये उल्लेख असतो तशाच प्रकारची गोष्ट आहे ह्यामध्ये. पुढे तुम्हाला एकंदरीत या म्युझियम मधली सर्वात भन्नाट वीरगळ दाखवणार आहे मी. ती आता इथे म्युझियम मध्येच नाही, ती बाहेर तिथे खितपत पडलेली आहे. त्याआधी हा म्हातारा तुम्हाला दाखवायचा मला. हा हरप्पा मधला सर्वात भन्नाट म्हातारा आहे, जो सर्वात जास्त लाईमलाईट घेऊन जातो हरप्पाची. हा म्हातारा पाहिल्याच्या नंतर लगेच लक्षात येतं यार हरप्पाचा चॅप्टर सुरू झालाय. आणि आता तुम्हाला ती वीरगळ दाखवायची जी सर्वात भन्नाट आहे पण म्युझियमच्या बाहेर अशीच पडलेली आहे. ती म्हणजे ही वीरगळ. आत्तापर्यंत अशी भन्नाट कोरीव काम असलेली वीरगळ मी तरी पाहिली नाहीये. आणि परफेक्ट सर्व गोष्टी दिलेल्या आहेत ह्या वीरगळीमध्ये. तुम्हाला जरा क्लोजअप मध्ये दाखवतो. जवळपास 5 फूट उंच ही वीरगळ आहे, ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट डिटेल 2 मिनिटं. जवळपास 5 फूट उंच ही वीरगळ आहे, ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये दिलेली आहे. जसं की ते शैव परंपरेतील तो व्यक्ती असावा, त्यानंतर खाली तो स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचलेला अशा प्रकारचा प्रसंग दाखवलेला आहे. खाली युद्धाचा प्रसंग दाखवलेला आहे, पण इथे खितपत पडलेली आहे. अनिकेत दादा असते तर म्हणाले असते की उचलून घेऊन जाऊया आपल्याकडे. पण खूप भन्नाट आहे. इतकं कोरीव काम केलेली इतकी भन्नाट वीरगळ मी पहिल्यांदाच पाहिले. बाकी स्टोरी टू बी कंटिन्यूड राहील. आणि हर हर महादेव.